नमस्कार. टेस्टफुल टेल्स बाय कवितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत थंडीत तुमच्या शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा आणि प्रतिकारशक्ती मिळवण्यासाठी हे खास इम्युनिटी बूस्टर ड्रायफ्रुट्सचे लाडू. नैसर्गिक घटक आणि ड्रायफ्रुट्सचा संगम जो तुमच्या आरोग्यासाठी आहे फायदेशीर आणि स्वादिष्ट, तसेच संपूर्ण कुटुंबासाठी आहे उत्तम आरोग्याचा खजिना. चला तर मग आज पाहूया हे अप्रतिम लाडू बनवण्याची सोपी पद्धत आणि बनवूया ही खास रेसिपी. रेसिपीसाठी लागणारं संपूर्ण साहित्य मी तुम्हाला इथे दाखवून घेते आणि कुठले ड्रायफ्रुट्स किती प्रमाणात वापरले आहेत याचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळतील. इथे आपण ड्रायफ्रुट्स मध्ये घेतलेले आहेत काजू, बदाम, अक्रोड, हिरव्या आपण मगज बी घेतलेले आहेत, त्यानंतर पिस्ता घेतलेले आहेत, अंजीर घेतलेत, खसखस घेतली आहे, पांढऱ्या मगज बी आपण घेतले आहेत, मनुके घेतले, डिंक घेतली आहे, खारीक घेतली आहे, खारीक आपण बारीक चिरून घेतली आहे, मखाने घेतलेत, साजूक तूप घेतले, ओले खजूर घेतलेत बिया काढून आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आता आपण अंजीर जे आहेत त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत. हे आपल्याला खजूर आणि अंजीर सोबतच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत, त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यामुळे ओले खजूर आणि अंजीर आपण तुकडे करून घेऊया. पिस्त्याची आपण सालं काढून घेतली आहेत. त्यानंतर आता रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर आपण पॅन गरम करायला ठेवायचा आहे आणि खसखस मंद आचेवर 1-2 मिनिटं फक्त परतून घ्यायची आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता ह्याच गरम पॅन मध्ये 1 मोठे चमचा आपण तूप घालून घेणार आहोत आणि जे ड्रायफ्रुट्स आपण घेतलेत काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि मगज बिया हे आपण एकत्रच तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. मध्यम आचेवर गॅस ठेवून एक साधारण 5 मिनिटं आपण याला वर खाली करत व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत आणि मग एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्याच पॅन मध्ये पुन्हा एकदा 1 मोठे चमचा तूप घालून घ्यायचंय आणि डिंक जी आपण घेतली आहे ती तुपावर छानपणे भाजून घ्यायची आहेत. डिंक फुलून छान वर येईपर्यंत त्याला सतत ढवळत आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता याच गरम पॅन मध्ये साधारण 1.5 चमचा तूप ऍड करायचंय आणि त्यामध्ये मखाने छानपणे भाजून घ्यायचे आहेत. मखाने थोडे आतून मऊ पडलेले असतात, त्यामुळे ते तुपावर जोपर्यंत कुरकुरीत भाजले जात नाहीत तोपर्यंत त्याला वर खाली करत भाजून घ्यायचं आहे आणि मग काढून घ्यायचे आहेत. आता आपण जे सुकं खोबरं घेतलं आहे ते मिक्सर मधून थोडंसं बारीक पावडर वाटून घेऊया आणि मग आपण ती पावडर तुपामध्ये भाजून घेणार आहोत. त्यामुळे जे पण आपण खोबरं घेतलंय ते 1-2 बॅचेस मध्ये करून संपूर्णपणे वाटून घेऊया. त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण जे काजू बदाम तुपामध्ये भाजून घेतले ते देखील आपल्याला ओबडधोबड असे वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे दाणेदार दिसले पाहिजेत काजू बदाम. अशा पद्धतीने 2 बॅचेस मध्ये आपण वाटून एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत. लगेचच त्या भांड्यात आपण डिंक देखील वाटून घेणार आहोत. डिंक पण थोडंसं ओबडधोबडच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक पावडर करायची नाहीये. अशाच पद्धतीने भाजलेले मखाने पण आपल्याला दाणेदार असे मिक्सर मधनं वाटून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी आपण जे खजूर आणि अंजीर बारीक चिरून घेतले होते ते देखील मिक्सरला छान फिरवून घेऊयात बारीक असे. हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्यायचंय.
पॅन गरम करायला ठेवायचा आहे. त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालून नारळाचा जो आपण किस वाटून घेतलाय मिक्सरमधून तो छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे. सोनेरी लालसर होईपर्यंत बारीक असा मंद आचेवरच परतून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता याच गरम पॅनमध्ये 1 चमचाभर तूप घालून आपण खारीकचे जे तुकडे आणि मनुके घेतले होते ते देखील 1-2 मिनिटं वरखाली करून परतून घेऊया. त्याच गरम पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून जे मिक्सरमधून वाटून घेतलेले ओले खजूर आणि अंजीरची पेस्ट आहे ती छान एकत्र होईपर्यंत तुपावर परतून घेऊया आणि परतून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता लाडूसाठी मिश्रण तयार करण्यासाठी सगळं साहित्य आपलं तयार आहे. आता हे सगळं साहित्य एका मोठ्या भांड्यात किंवा परातीमध्ये तुम्ही करणार असाल तर त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ओले खजूरची आपण जी पेस्ट तुपावर भाजून घेतली आहे ती घालून घेऊया. खारीक आणि मनुके घालून घेऊया. यामध्ये आता आपण डिंक जी पावडर केली आहे ती घालून घेतली आहे. त्यानंतर आपण यामध्ये मखाना पावडर घालून घेतली आहे. आता यामध्ये घालूया काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड याचं जे आपण वाटण करून घेतलं होतं हे घालून घेऊया. यानंतर आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत सुकं खोबरं जे आपण परतून घेतलंय तुपावर. आता हाताच्या सहाय्याने हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. ओले खजूर आपण जे तुपावर भाजले त्याच्या गुठळ्या राहू नये म्हणून दोन्ही हाताच्या सहाय्याने व्यवस्थित आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया. इथे मी खजूर जास्त प्रमाणात वापरले असल्यामुळे गुळाचा वापर केला नाहीये, पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे गुळ वापरू शकता. सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये खसखस ऍड करणार आहोत आणि उरलेलं सगळं तूप घालून घेऊया जेणेकरून लाडू वळायला छान मदत होते आणि कन्सिस्टन्सी छान ऍडजस्ट होते. या स्टेजवर जर तुम्हाला मिश्रण कोरडं वाटत असेल आणि लाडू वळता येत नसतील तर मग तुम्ही 1 वाटीभर गूळ मेल्ट करून यामध्ये ऍड करू शकता आणि मग तुम्ही लाडू वळू शकता. इथे आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता मध्यम आकारामध्ये छान आपण सगळे लाडू वळून तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती सहज आपले सगळे लाडू वळून तयार होत आहेत. मिश्रण कोमट असेपर्यंतच पटापट सगळे लाडू वळून तयार करून घ्यायचे आहेत जेणेकरून हाताला जास्त दाब द्यावा लागत नाही आणि लाडू सहज सोप्या पद्धतीने पटकन तयार होतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत. हे लाडू तुम्ही साधारण 2 ते 3 महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि संपूर्ण थंडीमध्ये तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. तर या हिवाळ्यामध्ये या अप्रतिम लाडूंची रेसिपी नक्कीच ट्राय करा जे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नक्कीच आवडतील. आजची आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे अनुभव कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करायला विसरू नका. सोबतच चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.